पंचायत समितीत दर्यापूर कार्यालयावर रोजगार हमी योजनेअंतर्गत येवदा येथे मजुरांना भत्ता न मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संतप्त। प्रामुख्याने सलीमभाई जिकरभाई घाणीवाले उपस्थित। नकुल सोनटके यांच्या नेतृत्वात पंचायत समितीवर धडक। संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून कुठेतरी सामान्य नागरिकांच्यावर अन्याय होताना दिसत आहे, परंतु ज्या व्यक्तीने ज्या प्रकारे शासनाच्या मार्फत जी कामे केलेली असेल त्या कामाचं त्यांना योगदान मिळावं, परंतु असं कुठं दिसत नाही। त्या कारणाने आज पंचायत समिती कार्यालय दर्यापूर येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारांना न मिळालेल्या भत्त्यांमुळे संतप्त संपूर्ण रोजगार मंडळी पंचायत समिती कार्यालयाचे धडकले, परंतु आश्चर्य पाहायला मिळाले। ज्यांना निवेदन द्यायचे होते त्या ठिकाणी गटविकास अधिकारी पंचायत समिती दर्यापूर हे सुद्धा त्या कार्यालयात मिळाले नाहीत। निवेदन द्यावं तरी कोणाला असं प्रश्नचिन्ह आलेल्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व रोजगारांनी संतप्त सवाल केला। या प्रसंगी प्रामुख्याने सलीमभाई जिकरभाई घाणीवाले उपस्थित होते। त्यांनी सुद्धा गटविकास अधिकारी यांच्यावर संतप्त सवाल केला व तसेच नकुल सोनटके यांच्या नेतृत्वामध्ये पंचायत समिती कार्यालय दर्यापूर संपूर्ण रोजगार येवदा येथील पंचायत समितीचे कार्यालयावर धडकले। यांना न्याय मिळायलाच हवा असे यावेळेस घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली व तसेच ज्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो परंतु ते सुद्धा तिथेच दिसत नाहीत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी यावेळेस ते बोलत होते। आम्ही मागील 4 तासापासून इथे बीडीओच्या ऑफिस मध्ये बसलेलो आहोत निवेदन देण्यासाठी की भाई आम्हाला रोजगार, जे आमचे ग्रामीण भागातले मजूर बंधू आहेत त्यांना तुम्ही रोजगार भत्ता उपलब्ध करून द्यावा। पण 4 तासापासून बीडीओ साहेबांचा आम्ही फोन लावून राहिलो, 5 मिनिटात येतो 5 मिनिटात येतो असे कार्यालयीन वेळेत अगर 4-4 तास बीडीओ साहेब गायब राहतील, हे प्रशासन चालून राहिलं काय? शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आपलं सरकार आहे, आपलं माननीय देवेंद्र फडणवीसचं भाजपचं सरकार आहे, ते शेतकरी शेतमजूर शेतहिताचं सरकार आहे। आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनाला वारंवार निविदा देतो, पण हे प्रशासन ते आदेशाचे पालन करत नाही। तुम्ही दिलेले सगळे आदेशाचे पालन होत नाही का? आज इथं सगळे आमचे जे मजूर बंधू जमले, समोर दिवाळीची वेळ आलेली आहे, दिवाळी आज 4 दिवसावर दिवाळी येऊन ठेवली आहे, पण आमच्या मजूर वर्गाच्या घरात आज अर्धा किलो तेल सुद्धा नाही आहे। अशा वेळेस आमचा मजूर वर्ग दिवाळी कशी साजरी करणार हे तुम्ही पाहायला पाहिजे। दिवाळी एक सण आहे की वर्षभरातून एकदाच येते, त्यावेळेस सगळ्याला वाटतं की आपल्या घरी चांगलं काही ना काही गोड झालं पाहिजे, काही ना काही आपल्या इकडे आपली पोरगी माहेरून येते, आपल्या सासरून येते, त्या कारण त्याला सगळ्याला वाटते। अशा वेळेस आमच्या मजुरांपाशी 1 रुपया सुद्धा नाहीये आणि आम्ही आमचे हक्काचे पैसे मागून राहिलो। आमचा मजूर वर्ग आमचे हक्काचे पैसे मागून राहिला, रोजगार योजनेअंतर्गत कामे सुरू करा म्हणून राहिला, आमचे भत्ते मागून राहिला, ते द्यायला तयार नाही। तर शासनाने या प्रशासनाच्या अव्यवहारिकपणावर लक्ष ठेवून आमचे जे निवेदन आहे त्याच्यावर लक्ष ठेवून माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे व खासदार अनिल साहेब बोंडे आमच्याच पक्षाचे आहेत, त्यांनी याच्यावर लक्ष ठेवून याला तातडीने कारवाई करण्याचे आदेश द्यावे। हेच मी जर मजुरांना रोजगार मिळत नसेल तर ते मजूर रोजगार भत्त्यासाठी क्रमप्राप्त आहे, त्यांना रोजगार भत्ता भेटायलाच पाहिजे। तर असा हा रोजगार हमीचा कायदा सांगते, परंतु प्रशासनाने याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। आमच्या अमरावती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की तातडीने त्यांनी रोजगार भत्ता या मजुरांना उपलब्ध करून द्यावा आणि रोजगार सुद्धा उपलब्ध करून द्यावा, परंतु कोणत्याही प्रकारच्या सूचनांचं, पालकमंत्र्यांच्या सूचनांचं पालन या प्रशासनाकडून करण्यात आलेलं नाही आहे। म्हणून आज आम्ही इथं पंचायत समिती दर्यापूर येथे आलेलो आहोत। या मजुरांच्या वतीनं आम्ही सलीम शेठ घाणीवाले असो, आमचे गवले दादा असो, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी या मजुरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। आमचं महायुतीचं सरकार, आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकरी आणि शेतमजूर हिताचे निर्णय घेत आहे। या राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे सुद्धा शेतकरी आणि शेतमजूर हिताचे निर्णय घेत आहे। माननीय राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी सुद्धा सूचना प्रशासनाला दिल्या की तातडीनं प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निकाली काढाव्या आणि शेतमजुरांना न्याय द्यावा, शेतकऱ्यांना न्याय द्यावा। परंतु या प्रशासनाच्या अडेलटट्टू धोरणामुळे मजुरांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये।
बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्रनाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा।